नमस्कार. सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज बनवूयात अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि जे आपल्या घरामध्ये मसाले उपलब्ध आहे ना, त्यामध्येच हा काजू मटार मसाला. इतकी मस्त याची चव झाली आहे ना, यासाठी आपण जास्तीचे कोणते मसाले वापरले नाहीत. आपल्या मसाला डब्यामध्ये जे मसाले अवेलेबल आहेत ना, त्यामध्येच हा काजू मटार मसाला बनवला आहे. चवीला अप्रतिम झाला आहे. आता सध्या सणवार आलेले आहेत, तर सणांमध्ये तुम्ही अशा प्रकारची ही भाजी नक्कीच बनवू शकता. अचानक जर पाहुणे आले असतील ना, तर असा हा भाजीचा बेत तुम्ही नक्कीच करू शकता. अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये तयार होणारी ही भाजी आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. यासाठी लागणारं साहित्य पाहूयात. इथे बघा, एक 10 ते 12 लहान आकाराचे कांदे मी अगदी रफली असे चॉप करून घेतलेत. सोबतच 3 मध्यम आकाराचे लालबुंद टोमॅटो, ते सुद्धा आपण अगदी रफली चॉप करून घेतले आहेत. अगदी बारीक असे काही चिरायचे नाहीत, कारण ते आपल्याला मिक्सरला ग्राइंड करूनच घ्यायचे आहेत. सोबतच 2 अद्रकीचे तुकडे, 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या आणि सोबतच एक 8 ते 10 कट केलेला काजू घेतलाय. तर जे काजूच्या खापा असतात ना, त्या वापरणार आहेत. भरपूर सारी कोथिंबीर घ्यायची. इथे आपण काही खडे मसाले वापरणार आहोत. तर 2 तेजपत्त्याची पानं, 4 हिरवी विलायची, 2 दालचिनीचे तुकडे, 4 लवंग आणि 4 मिरे. आता याऐवजी जर तुमच्याकडे मोठी जी काळी विलायची असते ना, ती असेल तर ती घेऊ शकता. जावित्री असेल ती घेऊ शकता. आता इथे आपण काजू घेतलाय. तर इथे मी 100 ग्राम काजू घेतलेला आहे. तुम्ही हवं तर ना 2 भागामध्ये काजूचे काप करून सुद्धा घेऊ शकता. इथे मी 100 ग्राम काजू वापरणार आहे आणि 1 वाटी भरून ओला वटाणा नाही आपल्याकडे, तर इथे मी जो आपला वटाणा असतो ना, तो वापरणार आहे. आता बघा, सगळ्यात अगोदर इथे मी गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवली. आता या तेलामध्ये ना आपल्याला काजू तळून घ्यायचा आहे. तर जेव्हा आपण भाजी बनवतो ना, तर काजू जो आहे तो कुरकुरीत लागण्यासाठी काजू आपल्याला हलकासा गोल्डन ब्राऊन रंगावर तळून घ्यायचा आहे. यामुळे काय होतं, जो आपला काजू आहे ना, भाजीमध्ये अगदी छान असा कुरकुरीत लागतो आणि त्याची चवसुद्धा वेगळीच येते. गॅसची फ्लेम मध्यम ठेवली आणि मध्यम आचेवर छान असा काजू गोल्डन ब्राऊन रंगावर परतून घेतला. इथे बघा, काजूला छान असा रंग आलाय. आता हा काजू आपण एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता त्याच तेलामध्ये आपण जो रफली चॉप करून कांदा ठेवला होता ना, तो कांदा टाकून घ्यायचा. इथे हे जे मसाल्यांचं प्रमाण आहे ना, ते एक 5 ते 6 जणांसाठी मी भाजी बनवत आहे. जर तुम्हाला कमी प्रमाणात भाजी बनवायचं असेल ना, तर तुम्ही इथे जे मसाल्याचं प्रमाण आहे ना, ते थोडंसं कमी प्रमाणात घेऊ शकता. इथे बघा, कांदा आता यामध्ये टाकून घेतला. तर अगदी याला गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेऊयात. तुम्ही हवं तर हे जे मसाले आहेत ना, ते कुकरमध्ये सुद्धा परतून घेऊ शकता. आता कांदा हलकासा परतून घेतला की यामध्ये जो आपण टोमॅटो चिरून घेतला होता, तो टोमॅटो टाकून घेऊयात. सोबतच जे अद्रक, लसण आणि काजू घेतले होते ना, ते सुद्धा यामध्येच टाकून घेऊयात. खडे मसाले यामध्येच टाकून घ्यायचे. गॅसची फ्लेम मी अगदी कमी ठेवली आहे. आता मध्यम आचेवर हे मसाले एखाद्या मिनिटासाठी परतून घेऊयात. इथे बघा, हलकासा जे मसाले आहेत ना, हलकासा रंग बदललाय. तर छान असे हे परतून घेतले. आता यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात. कोथिंबीरमुळे ना भाजीला अजून खूप छान अशी टेस्ट येते. चवीपुरतं यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे. यामुळे जे आपले मसाले आहेत ना, पटकन मऊ व्हायला मदत होते. आता मीठ टाकून घेतलं की चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं. इथे बघा, मी मसाला चांगला मिक्स करून घेतला. आता जी आपण याची प्युरी बनवणार आहेत ना, त्याला रंग छान यावा यासाठी इथे मी 1 चमचा बेडगी मिरचीचं लाल तिखट टाकून घेतलंय. तुम्ही हवं तर ना, जी अख्खी बेडगी मिरची असते ना, ती सुद्धा यामध्ये ॲड करू शकता. जर तुमच्याकडे नसेल तर बेडगी मिरचीचं लाल तिखट टाकू शकता. आता लाल तिखट टाकून घेतलं, मसाला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतला आणि आता आपल्याला यामध्ये अर्धा कप पाणी टाकून घ्यायचं आहे. यामुळे जो आपला मसाला आहे ना, तो थोडासा मऊसूत होईल आणि याची आपल्याला मस्त अशी प्युरीसुद्धा तयार होऊन मिळेल.
आता बघा यामध्ये पाणी टाकलं, यावर एक झाकण ठेवूयात आणि 1-2 मिनटासाठी झाकण ठेवून हा मसाला शिजवून घेऊयात. यामुळे प्युरी अगदी मस्त अशी फाईन प्युरी तयार होते. 2 मिनिट झालेले आहेत. यावरचं झाकण काढून पाहायचं, मसाला छान असा मऊसूत शिजलाय. ही प्रोसेस ना तुम्ही हवं तर कुकरच्या 1 ते 2 शिट्टीमध्ये सुद्धा करू शकता. आता बघा मसाले छान असे परतून झालेत. मिक्स करून घ्यायचे आणि या स्टेजला आपल्याला आता गॅस बंद करून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपण जे अख्खे मसाले टाकले होते ना, ते काढून टाकणार आहोत. तर इथे मी तेजपत्ता सोबतच जे दालचिनी आणि लवंग मिरे आहेत ना, ते काढून टाकणार आहेत. जर तुम्हाला काढायचे नसतील तर यामध्ये तुम्ही तसेच राहू देऊ शकता. आता हे मसाले काढून घेतले. हा जो मसाला आहे ना, तो आपल्याला पूर्णपणे थंडगार करून घ्यायचा आहे. नंतर याची आपल्याला प्युरी तयार करून घ्यायची आहे. तर फॅनच्या हवेखाली हे मसाले थंड होण्यासाठी ठेवूयात आणि पुढची तयारी करूयात. इथे बघा मी 1 वाटी वाटाणे घेतले होते. वाटाणे जे आहे ते रात्रभरासाठी पाण्यामध्ये भिजत घातले होते. आता वाटाणा बघा छान असा भिजला की कुकरला वाटाणा आपण शिजवून घेतलाय. तर वाटीभर वाटाण्यासाठी 1 वाटीभर पाणी टाकलं आणि वाटाणा अगदी मऊसूत होईपर्यंत शिजवून घेतलाय. इकडे बघा जो आपण मसाला फॅनच्या हवेखाली ठेवला होता ना, तो सुद्धा अगदी पूर्णपणे थंडगार झालाय. आता याची आपल्याला मिक्सरला फाईन अशी प्युरी तयार करायची. तर इथे मी मोठं मिक्सरचं भांडं घेतलं. आता हा सर्व मसाला या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात. तुम्ही हवं तर ना जर कमी मसाला असेल तर छोटंसुद्धा मिक्सरचं भांडं वापरू शकता. थोडासा मसाला जास्त असल्यामुळे मोठं मिक्सरचं भांडं वापरले. यामध्ये सर्व मसाला टाकून घेतला. अर्धा कप पाणी टाकलं आणि याची आपल्याला अगदी फाईन अशी प्युरी तयार करायची. जर तुम्हाला वाटत असेल अगदी फाईन अशी एकदम बारीक अशी प्युरी तयार झाली नाही, तर तुम्ही ना चाळणीच्या साहाय्याने चाळूनसुद्धा घेऊ शकता. पण मी अगदी एकदम बारीक अशी ही प्युरी तयार करून घेतली आहे. आता लगेच आपण फोडणीची तयारी करूयात. फोडणीसाठी मी गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवली. त्यामध्ये 1 पळी तेल टाकून घेतलं. सोबतच 1 चमचा बटर टाकून घेतलं. बटरमुळे ना भाजीला खूप छान अशी टेस्ट येते. तर बटर वितळलं. यामध्ये 1 चमचा जिरं टाकून घेऊयात आणि सोबतच आपण जी प्युरी तयार केली होती ना, ती प्युरी टाकून घेऊयात. आता मध्यम आचेवर प्युरी आपल्याला 1 मिनिटासाठी छान अशी परतून घ्यायची आहे. आता बघा सण आलेले आहेत, नागपंचमी आली आहे, रक्षाबंधन आले. तर या सणामध्ये जर तुमच्या घरी अचानक असे पाहुणे आले असतील ना, तर त्यांच्यासाठी ना तुम्ही असा हा नक्कीच बेत बनवू शकता. गडबडीच्या वेळेमध्ये जर काही सुचत नसेल तर अशी ही काजू मटार मसाला जी भाजी आहे ना, ती नक्कीच बनवू शकता. बघा मसाला आपण छान असा मिक्स करून घेतलाय. गॅसची फ्लेम थोडीशी कमी ठेवायची आणि मध्यम आचेवर हा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे. ग्रेव्हीला बघा ना किती मस्त असा रंग आलाय. आता ग्रेव्ही आपण 1-2 मिनिटासाठी छान अशी परतून घेतली. छान अशी याला उकळी आली आहे. आता यामध्ये काही सुके मसाले टाकूयात. तर 1 चमचा धना पावडर टाकली, अर्धा चमचा हळदी पावडर, 1 चमचा गरम मसाला टाकला, 1 चमचा बेडगी मिरचीचं लाल तिखट टाकले. जर तुम्हाला थोडंसं तिखट आवडत असेल तर इथे तुम्ही थोडंसं अजून घरगुती लाल तिखट टाकू शकता. आता सर्व मसाले आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आणि मध्यम आचेवरच ही प्रोसेस आपल्याला करायची आहे. इथे बघा मसाले ना आपल्याला एखाद्या मिनिटासाठी छान असे परतून घ्यायचे आहेत. कारण आपण जेवढा जास्त असा मसाला छान असा परतून घेऊ ना, तेवढाच भाजीचा सुगंध छान येईल. कारण जे हॉटेलमध्ये भाजी बनवतात ना, ते खूप जास्त वेळ असं भाजी जी आहेत ना परतून घेतात. म्हणजे त्यामुळे मसाल्याची चव अगदी छान अशी या ग्रेव्हीमध्ये उतरेल आणि भाजीची अजून छान अशी टेस्ट येते. आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. तर बघा मसाला आपण जेव्हा सुरुवातीला बनवला आहे ना, त्यामध्ये सुद्धा मीठ टाकलं होतं. तर मिठाचं प्रमाण बेतानेच टाकायचं. मीठ टाकलं की परत एकदा मिक्स करून घेतलं. आता या स्टेजला यामध्ये उकडलेले हे मटार टाकून घेऊयात. सोबतच जो आपण काजू फ्राय करून घेतला होता ना, काजूसुद्धा टाकून घेऊयात आणि परत एकदा हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊयात. आता हॉटेलसारखी चव आणण्यासाठी या भाजीमध्ये मी अजून एक खास पदार्थ वापरलेला आहे. पुढे मी तुम्हाला व्हिडिओत सांगणारच आहे तो खास पदार्थ कोणता आहे तो.
चांगल्या प्रकारे हे मिक्स करून घेतलं. आता जर तुम्हाला वाटत असेल ग्रेव्ही खूप घट्ट झाली तर थोडंसं यामध्ये तुम्ही पाणीसुद्धा ॲड करू शकता. तो खास पदार्थ म्हणजे इथे मी 2 चमचे दुधावरची साय घेतली आहे. 2 चमचे दुधावरची साय घेतली, छान अशी ती फेटून घेतली आणि या ग्रेव्हीमध्ये आपण टाकून घेतली आहे. कारण प्रत्येकाच्या घरी दुधावरची साय असते आणि जर तुमच्याकडे फ्रेश क्रीम असेल ना तर तुम्ही फ्रेश क्रीमसुद्धा टाकू शकता किंवा दही असेल तर दहीसुद्धा ॲड करू शकता. आता बघा यामध्ये मी थोडंसं जे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण करून घेतलं होतं ना त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं, गरम करून घेतलं आणि यामध्ये कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी पाणी टाकून घेतलं आहे. आता तुम्हाला किती भाजी घट्ट हवी, पातळ हवी यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता. पण या ज्या भाज्या असतात ना अगदीच जास्त अशा पातळ नसतात, त्यामुळे अगदी थोडंसं अर्धा कप पाणी टाकून घेतलं, चांगलं मिक्स करून घेतलं आणि आता वरून भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली आणि इथे बघू शकता तुम्ही अगदी 10 ते 15 मिनटामध्ये ना हा काजू मटार मसाला आपला बनवून तयार आहे. अगदी मस्त असा याचा सुगंध दरवळत आहे. मसालेसुद्धा अगदी मस्त असे ग्रेव्हीमध्ये छान असे शिजले आहेत आणि इथे बघा मस्त असा रंग आला आहे. आपला हा काजू मटार मसाला बनवून तयार आहे. लगेचच आपण सर्व करूयात. इथे बघा हे जे काजू मटार मसाला आहे ना तो तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकता किंवा फुलक्यांबरोबर, नानबरोबर नक्कीच खाऊ शकता. गव्हाच्या पिठाचा नान कसा करायचा या अगोदर याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली आहे. तर भाताबरोबर खा, चपातीबरोबर खा, अगदी मस्त अशी ही रेसिपी तयार आहे आणि या पद्धतीने तुम्हीसुद्धा एक वेळेस असा हा काजू मटार मसाला नक्कीच बनवून पहा. तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. रेसिपी जर कुठल्याही क्षणी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा मस्त खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.